माध्यमातून माजी व्हाईस चेअरमन देवानंदजी पिंगळे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा। विद्यमान संचालक सन्माननीय आनंद पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा। सन्माननीय देवानंद पिंगळे माजी व्हाईस चेअरमन पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा। मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी गौरवित करण्यात येत आहे, सन्मान करण्यात येत आहे। या संस्थेचे विद्यमान संचालक आनंद पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे। त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय। सन्माननीय आनंद पाटील आणि ज्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं ते सन्माननीय विठोबा पाटील सर यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय। विल पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान होतोय। पुनश्च एकदा शब्द सुमनाने उपस्थित सर्व खेळाडू, सर्व संघ, सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचं मी निश्चितच आपण वेळोवेळी उपस्थितीच्या दरम्यान स्वागत करू। आणि चलतोय या ठिकाणी मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे पेण शिक्षक आणि सुधागड शिक्षक संघ। ओव्हर टू माईक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतायत अर्थात पेणचा बुलंद आवाज आणि एक उत्कृष्ट समालोचक परमेश पाटील सर। थँक्यू। खरं तर हॅलो 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 चेक। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिली लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूला असेल पेण शिक्षक संघ आणि त्यांच्या विरोधात टीम सुधागड। टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी निवडली आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहताय। धावा आहेत एकूण स्कोर कार्डवर 11, एक चौकार, एक षटकार, एक सिंगल आणि मग आलेले 2 डॉट बॉल, अशा एकूण 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय। शेवटचा चेंडू होता पहिल्या षटकातील आणि खरं तर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावसंख्या मात्र आपण पाहतोय 12 रन्स, 12 धावा धावफलकावर आहेत। पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड पेण आयोजित शतक महोत्सवी क्रिकेट स्पर्धा 2024 ही स्पर्धा मात्र आज तमाम पेणवासियांच्या भेटीस आले। ए ग्रुप मधील संघ आपण एकदा पाहूया। मग ए ग्रुप मध्ये रोहा असेल, उरण असेल, मुरुड आणि पनवेल हे 4 संघ इन ॲक्शन मध्ये आजच्या दिवशी। आणि आज बी ग्रुप देखील लढणार आहे आणि बी ग्रुप मध्ये आपल्याला टीम्स पाहायला मिळतील। एका बाजूला असेल पेण, मग खालापूर, सुधागड आणि अलिबाग असे 8 संघ। आज या 8 संघांमध्ये क्रिकेटचे बॅटल जरूर पाहायला मिळेल। पहिलं षटक इकडे संपले आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या मात्र आपण एकूण पाहतोय स्कोर कार्डवर 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड। स्ट्राइक साठी आले होते विजय मिस्त्री आणि त्यांच्या सोबत संतोष पवार। संतोष पवार यांचा खास करून जर आपण विचार केला तर अगदी षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि तदनंतर जर आपण विचार केला तर 2 डॉट बॉल आणि एक मग सिंगल, वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतायत आणि त्यांच्या सोबत 2 चेंडू फेस केलेत आणि 5 या धावसंख्येवर विजय मिस्त्री आहेत। पहिलं षटक प्रवीण धारकुंडे यांचा आपण पाहिला आणि त्या पहिल्या षटकात आल्या होत्या एकूण 12 धावा। नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे पेण प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक पतपेढीचे विद्यमान संचालक सन्माननीय मोहन भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय। मी आनंद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मोहन भोईर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा। हॅलो 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 हॅलो। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र पांडुरंग पारधी।
पेन आणि सुधागड या दोन टीम्स मध्ये क्रिकेटचे बॅटल तुम्ही पाहताय. पहिला षटक 12 धावा स्कोर कार्ड वर जरूर आहे. दुसऱ्या षटकाला खरतर सुरू झालंय. चांगला फटका आहे. चेंडू मात्र आणि चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. रन्स येतील 6. षटकार. हॅलो 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 माईक चेक. हॅलो सन्माननीय मोहन भोईर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. यूट्यूब कॅमेरामन आपल्याला विनंती आहे की ही जी क्षणचित्र आहेत ती अर्थात आमच्यासाठी लाख मोलाची आहेत. ती क्षणचित्र आपण कैद करावीत. सन्माननीय मोहन भोईर सर, विद्यमान संचालक पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी लिमिटेड पेण यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं ही भारतीय संस्कृती आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटक आणि एक चेंडूचा खेळ अद्यापर्यंत झालेला आहे आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वर 18. 2 षटकार 1 चौकार अगदी 7 चेंडूंमध्ये पाहायला मिळाला आणि अप्रतिम सुरुवात. ज्या अर्थी टॉस जिंकल्यानंतर पेण संघाने खरं तर फलंदाजी निवडली आणि आक्रमक सुरुवात केलाय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि अटॅकिंग बॅटिंग आक्रमक पवित्रा या ठिकाणी स्वीकारलाय. पुढचा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता, त्याला लफ केलाय. चेंडू मात्र चाललाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार. षटकार. सन्माननीय अनिल राणे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत देखील या मंचकावर झालेलं आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय प्रमोदजी पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय हेमंत गावंड या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. सन्माननीय हेमंत गावंड. सलगचे 2 षटकार आणि तदनंतर आलेला हा चौकार. ह्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत झालेला आहे आणि रन्स मात्र आल्यात एकूण 16 आणि एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 28. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा स्कोर कार्ड वर आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 4 षटकांची आहे लढत आणि एका बाजूला पेन तर त्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण करणारी टीम मात्र आपण पाहतोय सुधागड. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येत मात्र भर पडेल आणि धावसंख्या देखील जाऊन पोहोचेल आता 29 धावा स्कोर कार्ड वर आहेत आणि खरं तर आता हा धावांचा वेग मात्र थांबवावा लागेल सुधागड संघाला. अन्यथा मग दुसऱ्या सत्रामध्ये हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल आणि मग मोठी धावसंख्या आणि मग मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रेशर देखील तितकंच येईल फलंदाजांवर. खराब चेंडू होता, पॅडवर फेकला होता, फाईन लेगला. तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि रन्स येईल. फक्त एक सिंगल स्ट्राइक होईल रुटेड आणि एका धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 30. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावर आहेत. 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्याप या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. खरं तर हे महागडं षटक आहे. गोलंदाज पांडुरंग पारदी राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच होता ऑफ थिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि बाईटच्या स्वरूपाने ही 1 रन्स स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेतील नियम आहे. तुम्हाला धावसंख्येचा जर पाठलाग करतायत तर मग तुम्हाला कंपल्सरी चेसिंग हा नियम निश्चितच लागू असेल. चांगला चेंडू डिलिव्हर झाला. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांती धावसंख्या मात्र आहेत धावफलकावर एकूण 31. 31 धावा स्कोर कार्ड वर. मैदानात पाण्याची आवश्यकता आहे. ज्या 2 टीम्स मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्यातील खेळाडू, त्यांचे समर्थक आपण
पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. हनुमानजी नाईक कलवे पंचांच्या भूमिकेत आणि नरेश म्हात्रे वाशी दोन्ही क्वालिफाईड पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आर्यस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून अगदी घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवर, टेलिव्हिजन स्क्रीनवर, लॅपटॉपवर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. अप्रतिम आयोजन आहे. खरं तर यावर्षी राहुल बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या, परंतु ही देखील स्पर्धा अतिशय महत्वाची. पण शिक्षक म्हटला की मग ज्यांच्या माध्यमातून एक पिढी घडवली जातोय. आजी खरं तर प्राथमिक शाळेतील ते दिवस आम्हाला आठवत आहेत. व्हाईट शर्ट आणि कॉकी कलरची हाफ पॅन्ट आणि मग गुरुजींचा खाल्लेला तो मार. परंतु खरं तर ते लहानपणीचे दिवस देखील अतिशय वेगळे होते. आणि खरं तर लहानपणीच आपण घडत असतो आणि घडवण्याचं कार्य जर कोणी करत असतील तर ते म्हणजे शिक्षक. आणि आज संपूर्ण रायगडातील सर्व शिक्षक इकडे एकत्रित आलेत आणि ते आज क्रिकेट या खेळाचा आनंद लुटतात असं म्हणावं लागेल. पण ते जरी प्रोफेशनल नसतील परंतु लहानपणी ते देखील क्रिकेट खेळले असतील आणि बराचसा अनुभव क्रिकेटचा त्यांच्याकडे देखील आहे. नो बॉलचा इशारा आलाय. हनुमानजी नाईक सरांनी इकडे जरूर नो बॉल दिला. पाहूया क्षेत्ररक्षणात काहीशी गडबड झाले. नो +1 फ्री हिट देखील असणार आहे. हेलिकॉप्टर इकडे फिरवला पंचांनी. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33 धावा धावफलकावर आहेत. खरं तर विषय सुरू आहे. आपण रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना खरं तर ती धमाल मस्ती ची यायची, परंतु गुरुजींनी जे काही शिकवलं ते अद्यापही आमच्या लक्षात आहे आणि खरं तर ते दिवस फार वेगळे होते. रन्स आले. एक सिंगल अलाउंड द कार्पेट वाईडिश लॉंग ऑनला चेंडू फील्ड झाला. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. पहिली लढत आणि पहिल्या लढतीमध्ये खरं तर पेण संघाने आज आपला दम दाखवलाय. फटका लाजवाब. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. डीप स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा. षटकार. क्या बात आहे. तर असं वाटतं की कदाचित 1 लाखाची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पेन संघाचा कर्णधार आला आणि त्यांना म्हणवलं मी की षटकार आला आहे. ते म्हणाले बरेचसे यायचे बाकी आहेत आणि ते येत आहेत. आणखीन एक बैठक फटका. एक पाय जरूर वाकवला होता. ऑन साईडला धमाका दाखवायचा होता. रन्स आले. एक सिंगल स्ट्राइक रोटेट. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर. 41 धावा धावफलकावर. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज के खाणेकर. 1 रन्स जरूर मिळेल. कव्हर रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला. नेक्स्ट मॅच टीम खालापूरच्या अगेन्स्ट अलिबाग. दोन्ही कॅप्टन्सला आमची विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल आणि जरूर आपण इंटरव्ह्यूज देखील घेणार आहोत. चांगला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक जरूर आहे परंतु त्याला केले बीट. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. 4 धावा आणि ह्या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 46 रन्स ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावर आहेत. या षटकातील चेंडू बाकी असेल. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल. गोलंदाज के खाणेकर आज सपाटून मार खाल्ला असं म्हणावं लागेल सुधागड टीमने. 4 ह्या षटकामध्ये देखील रन्स आल्यात. फटका आणखीन एक चांगला. कॅच कोणी पकडेल का? नाहीये. चेंडू मात्र सरळ चालला. ओव्हर द रोप. स्टँड अँड डिलिव्हर. फ्लॅट. षटकार. षटक संपले 3रं आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या एकूण धावफलकावर 52. जणू काही ही बुलेट ट्रेन सुरू आहे पेन संघाची. ज्या गतीने त्यांच्या धावा येत आहेत. खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा कर्णधाराला विचारलं की काय टार्गेट असेल पेन संघाचं, ते म्हणाले प्रतिषटक आम्हाला 15च्या सरासरीने जायचं आहे. कदाचित थोडं आम्ही देखील विचार करत होतो की 60-70 रन्स होतील का, परंतु रन्स झाल्यात.
संतोष सर खेळतायत एकूण 11 चेंडू आणि 26 या धावसंख्येवर आणि विजय खेळतात 8 चेंडू 24 या धावसंख्येवर. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या रोह्याहून आलेले सुधीर शेळके सर यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. सन्माननीय सुधीर शेळके यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. मी संयोजकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत अरुण म्हात्रे रोहा हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. पुनश्च एकदा या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीनिमित्त आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आपणास धन्यवाद. सन्माननीय सुधीर शेळके रोहा आणि सन्माननीय अरुण म्हात्रे रोहा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. चला अधिक वेळ घेऊ नका. तिकडे चेंडू जर हरवला असेल तर मग नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. पहा मॅच बॉल किती इम्पॉर्टंट असतो राहुल. ह्या मैदानावरती आपण अनेक वेळा पाहिलंय. पहा टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करू नका कारण की जर का मग दुखापत झाली तर मग चला अधिक वेळ घेऊ नका. आपण मॅच ऑन करायचे. हनुमानजी नाईक सर धावसंख्या एकूण 52 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिली लढत या स्पर्धेची आपण पाहतोय पेन संघाच्या अगेन्स्ट सुधागड. सन्माननीय अरुणजी म्हात्रे रोहा यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आम्हाला निश्चितच प्रार्थनीय आहे. नक्कीच पहा. खरं तर तिकडे चेंडू शोधण्यासाठी खरं तर एक खेळाडू गेलेला आहेत. खरं तर मागच्या 2-3 स्पर्धेमध्ये तिकडे चेंडू खरं तर अडतोय आणि तो काढण्याचा प्रयत्न. परंतु प्लीज विनंती आहे सर सलामत तो पगडी 50 आणि जाऊया मॅच कडे. गेम ऑन. तिकडे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाहीये पोहोचला. सेफली लँडिंग. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि मग रन्स आल्या एकूण 2 या धावेने धावसंख्या मात्र फ्लाय झाली. जाऊन पोहोचले एकूण 54 या धावसंख्येवर. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि खरं तर पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ज्यांनी स्थापित केले असे आदरणीय स्वर्गीय नाभी दापके गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन. तदनंतर या क्रीडा नगरीचं पूजन आणि मग ही पहिली लढत मात्र आपण पाहतोय. पेन संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावसंख्या एकूण 55 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग खरं तर दोन्ही सलामवीर आणि त्यांची विस्फोटक केली. अगदी उजव्या हाताचे दोन्ही खेळाडू जेव्हा सलामीसाठी येत आहेत ना तेव्हा राहुल खरं तर वीरेंद्र सहवाग आणि द गॉड ऑफ क्रिकेट क्रिकेटचे भगवान सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होतोय. खरं तर ज्यांच्या पदस्पर्शाने ही नगरी पावन झाली, ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते या मैदानाचं उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि त्यांच्या नावाचं स्टँड 12चा भोंगा वाजलाय. हा खरं तर सायलन आहे टीम सुधागडसाठी कारण की त्यांना आता मात्र सेकंड इनिंग मध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. चौकार आला आणि या 4 धावेने धावसंख्या झाल्यात 59. 59 रन्स ऑन दी बोर्ड. 59 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. पायी पेन नगर परिषदेची परंपरा आहे. प्रतिदिनी खरं तर 3 वेळेला सायरन वाजत असतो. सकाळी 6 मग दुपारचे 12 आणि संध्याकाळी 6. अप्परकटचा फटका वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि रन्स आले फक्त एक सिंगल. एकूण धावसंख्या आता मात्र 60 धावा धावफलकावर निश्चितच पाहायला मिळत आहेत. या षटकातील चेंडू बाकी असेल एक. शेवटचा चेंडू जरूर बाकी आहे. पाहूया लास्ट बॉलवर काय घडेल. फटका फसलाय. चेंडू हवे ट्रॅव्हल झालाय. कॅचची संभावना आहे. खरं तर प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले असे म्हणावे लागेल. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ खरं तर हे सूत्र आहे क्रिकेट मधलं. परंतु शेवटचा चेंडू होता आणि बघता बघता 3
धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात आणि या 3 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले स्कोर कार्ड व 63-64 धावांचं लक्ष्य मात्र असेल सुधागड शिक्षक संघासमोर। परंतु तत्पूर्वी टॉस साठी आपण आमंत्रित करूया टीम खालापूर आणि अलिबाग। चला, अलिबाग संघाचा कर्णधार आणि खालापूर संघाचा कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। तत्पूर्वी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे उरण या ठिकाणाहून आलेले सन्माननीय बळीराम पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे। आम्ही त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा। सन्माननीय बळीराम पाटील त्यांच्या समवेत उरणचे सन्माननीय महेश गावण हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा। महेशजी गावण सर, आम्ही आपला या ठिकाणी सन्मान करतोय। चला, टॉस साठी कॅप्टन आलेले आहेत का? खालापूर कॅप्टन आणि अलिबाग कॅप्टन टॉस केला जाईल। मी सन्माननीय मोहन भोईर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे। अजित ठाकूर सरांच्या शुभ हस्ते त्यांना विनंती आहे की आपण टॉस करायचा आहे। या स्पर्धेचा टॉस केला जाईल। मॅच असेल खालापूर संघ आणि टॉस कॉल खालापूर छापा। टॉस जिंकलाय खालापूर संघाने। टॉस जिंकलाय विनोद कडव सर माझ्याबरोबर जोडलेत आणि अलिबाग संघाचे उमेश ठाकूर टॉस जिंकलाय। चेहऱ्यावर तर आनंद दिसतोय। निर्णय काय असेल? बरोबर, टॉस जिंकला म्हणजे विजयाची सुरुवात म्हणावी लागेल आणि खरोखर खालापूर संघ हा चांगल्या पद्धतीचा खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे। निश्चितच प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न असेल। आपण शिक्षकांची जर क्रिकेटच्या टीम पाहिल्या तर जे टॉपच्या टीममध्ये टीम आहेत त्या टीममध्ये खालापूरची गणना होते। अलिबाग सारख्या संघाबरोबर खेळताना किती धावांपर्यंत संघाला रोखणार? आम्ही कुठलाही संघ हा कमकुवत नसतो आणि अलिबागचा संघ खरोखर खूप चांगला आहे असं नावाजलेला आहे आणि खालापूरचा संघ पण नावाजलेला आहे असं म्हणता येईल। तरीसुद्धा चुरशीचा सामना होऊन ह्या मॅचला एक चांगलं प्रेक्षकांना आनंद घेता यावा यासाठी आम्ही दोन्ही संघ प्रयत्न करणार आहोत आणि हा खेळीमेळीच्या वातावरणातला हा खेळ असेल। तिथे कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक क्रिकेटमध्ये जसं एक प्रकार होतात, स्पर्धा होतात, त्या इथे निश्चितच होणार नाहीत ही मी खालापूरच्या संघाकडनं नक्कीच ग्वाही देतो। स्पर्धा होईल परंतु ती मैत्रीपूर्ण असेल। स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अर्थात पेण प्राथमिक शिक्षक पतपिढीबद्दल आणि संचालक मंडळाबद्दल काय सांगाल? संचालक मंडळाचा हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे आणि 100 वर्षाच्या मध्ये पदार्पण करत असताना शतक महोत्सवी आपण वर्ष साजरं करतोय आणि निश्चित आम्हाला अभिमान आहे की ही जी कामधेनू आहे ही शिक्षकांची कामधेनू अनेक विद्यार्थ्यांना घडवले, शिक्षकांना घडवले, शिक्षकांची घरं उभी आहे ज्याच्यावर राहिली आणि ती ज्या वेळेला नावारूपाला येते त्यावेळेला त्याच्यामध्ये आणखीन मानाचा तुरा रोवला जातोय। क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, निबंध स्पर्धा असतील, अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करण्यासाठी हे संचालक मंडळ हिरिरीने सहभाग घेत आहे आणि त्याचा उत्कर्ष निश्चितच आणि संपूर्ण जिल्ह्याला त्याचा आदर्श सगळ्या सोसायट्यांना घ्यावा असं मी आवाहन करीन आणि यांना अभिनंदन व्यक्त करतो की संचालक मंडळांचा हा उपक्रम स्तुत्य आहे। धन्यवाद। हे होते माझ्याबरोबर कॅप्टन खालापूर अलिबाग। टॉस हरलाय काही हरकत नाही, पहिली फलंदाजी आहे आणि पहिली फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत या 4 षटकामध्ये मजल मारणार? प्रथमतः पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी लिमिटेड ह्याच्या सर्व संचालक मंडळाला मी धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने सर्व गोष्टींना चालना देणाऱ्या आणि सुप्त गुण जागृत करणाऱ्या अशा ह्या स्पर्धा पहिल्यांदा आयोजित केलेल्या आहेत। आमचा नक्कीच फलंदाजी करत असताना नक्कीच जो टार्गेट होता तो टार्गेट अर्थातच 50 ते 60 याच्यामध्ये आम्ही नक्कीच एवढा टार्गेट ठेवून याच्यापेक्षा अतिरिक्त धावा करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। एक चांगलं मैदान तुमच्यासाठी या पेण प्राथमिक
पतपेढीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेंड उपलब्ध करून दिलेला आहे. निश्चितच या स्पर्धेचा आनंद घ्या. हे होते माझ्याबरोबर जोडलेले कॅप्टन अलिबाग संघाचे. टॉस जिंकलाय खालापूर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाचारण केले अलिबाग संघाला फलंदाजीसाठी. चलतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे, अर्थात पेण यजमान शिक्षक संघ आणि सुधागड शिक्षक संघ. प्रथम फलंदाजी करत असताना पेण संघाने धावा जमवल्या 63 आणि जिंकण्यासाठी 16.00च्या सरासरीने 64 धावा करायच्या आहेत त्या सुधागड संघाला. सलामीवीर सुधागड संघाचे उल्हास केदारी आणि कॅप्टन रोशन तांडेल हे सलामीला आलेले आहेत. तर पहिलं षटक टाकण्यासाठी मंगेश कांबळे या ठिकाणी सज्ज होतोय आमच्या पॅव्हलियनच्या वतीने. गोलंदाजीसाठी जिंकण्यासाठी 64 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 64 धावा असं समीकरण असताना पहिला चेंडू मात्र सुरेख टाकलाय, बीट केलंय फलंदाजाला. एक धाव रोखू शकणार नाही आणि या लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावेने अकाउंटला सुरुवात होती ती सुधागड संघाच्या. फलंदाजीची जर आपण बाजू पेण संघाची पाहिली तर 2 सलामीवीर काय या मैदानात खेळलेत. विजय मिस्त्री तब्बल 12 धावा. पंचांचा इशारा आहे. जरा फर्स्ट एड या ठिकाणी पोहोचवायचं आहे. सन्माननीय अमरचंदजी पाटील अर्थात एक जुने जाणते व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व, निवृत्त असतील तरी आजही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खास लाभतं. ते सन्माननीय अमरचंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. विल पाटील सरांना विनंती आहे आणि मोहन भोईर सरांना विनंती आहे की आपल्या शुभ असते त्यांनी मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. नाबाद 29 धावांची खेळी विजय मिस्त्री कॅप्टनी इनिंग या ठिकाणी खेळली आणि त्यातला साथ दिली ती संतोष पवार याने. संतोषाच्या बॅट मधून आपण तब्बल 3 षटकार पाहिले. एक चौकाराच्या साह्याने 14 चेंडूमध्ये 31 धावा नाबाद केल्या. तर विजय मिस्त्री कॅप्टनने 3 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्याने 12 चेंडूमध्ये नाबाद 29 धावांची खेळी या मैदानावर. अर्थात होम पिच आहे. या मैदानाची पुरेपूर माहिती या दोन्ही फलंदाजांना आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा या मॅच मध्ये अर्थात पेण प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या या स्पर्धेमध्ये शतक महोत्सवी स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये त्यांनी घेतलाय आणि 63 धावा 4 षटकामध्ये जमवल्यात आणि 64 धावांचं टार्गेट ठेवलंय ते सुधागड संघासमोर. मंगेश कांबळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी खेळण्यासाठी सज्ज होतोय तो रोशन तांडेल. चेंडू बराच वेळ हवेत आहे, प्रॉपर कनेक्ट नाही, झेल होतोय का पाहूया. आणि राजेश मात्र एक सोपा झेल या ठिकाणी सोडतोय आणि जीवनदान देतोय फलंदाजाला. अर्थात एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलत राहतोय. छोट्या छोट्या गोष्टी असतात. जर एक सांघिक भावनेने तुम्ही जर या ठिकाणी खेळलात तर निश्चितच विजयी तुमच्यापासून दूर नसणार आहे. मग फलंदाजी करणारा सुधागड संघ असेल किंवा गोलंदाजी करणारा पेण संघ असेल. षटकागणिक 16.00 ची सरासरी गाठायची आहे सुधागड संघाला. अर्थात पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सुंदर फटका, चेंडू कट केलाय, कव्हर पॉइंट आणि गली क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय प्रेक्षणीय फटका. या इनिंग मधील पहिला चौकार, दमदार चौकार. चौकाराच्या साह्याने सुधागड संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 या आकड्यावर. एकेरी दुहेरी बरोबर एक मोठा फटका. हे गणित मात्र या ठिकाणी आखलंय ते सलामीला आलेले फलंदाज उल्हास केदारे आणि रोशन तांडेल यांनी. 2 चेंडूवर 6 धावा घेतल्यात त्या रोशन याने. अर्थात रोशन जर या ठिकाणी त्याची जर आपण फलंदाजी पाहिली, फुटवर्क पाहिला, खेळी चांगली करतोय, परंतु या धावांचा पाठलाग करण्यासाठी शेवटपर्यंत अखेरच्या चेंडूपर्यंत थांबणं गरजेचं असणार आहे. एक जीवनदान मिळाला होता या अगोदरच्या चेंडूवर आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय, चौकार मारलाय. सुंदर चेंडू आणि चांगल्या चेंडूला चांगली या ठिकाणी सन्मान दिलाय. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. जोपर्यंत गोलंदाज चेंडू पकडतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण केली. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या वाढते. सुधागड संघाची धावसंख्या 64 धावांना प्रत्युत्तर देत असताना बिनबाद 8.
पहिलं पॉवर प्लेचं प्राथमिक षटक या ठिकाणी सुरू आहे. मंगेश अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. सुंदर फटका, चेंडू ब्लॉकल चेंडू होता आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. क्या बात आहे, मंगेश याने मारलेला हा एसटी वरचा अचूक नेम आणि फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही. फलंदाज मात्र बाद होतोय. पहिली विकेट सुधागड संघाची जाते तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या मात्र स्कोर बुक वर लागली आहे ती 1-8. बाद झालेला फलंदाज उल्हास केदारे बाद होऊन तंबूत परततोय. पहिली महत्वपूर्ण विकेट सलामीला आलेला उल्हास केदारे फारशी काही कामगिरी करू शकला नाही. शून्यावर बाद झालाय. लेगबायच्या स्वरूपात त्याच्या माध्यमातून एक धाव आपण पाहिली आणि आणखी एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होऊन परतलाय. पहिलं विकेट प्राप्त केलंय रनआउटच्या स्वरूपात पेड शिक्षक संघाने. मंगेश मात्र या ठिकाणी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. सटीक लाईन अँड लेनवर गोलंदाजी केल्यामुळेच की काय थोडासा अडचणीत येतोय तो सुधागड संघ. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय सतीश खाणेकर. ओरपीत चेंडू होता, त्या चेंडूचा मात्र या ठिकाणी समाचार घेता आला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फर्स्ट स्लिप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेने षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बुक वर लागल्यात. आमचे नागले काका आम्हाला कळवत आहेत 1-9. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि पृथक्करण या ठिकाणी मंगेशाच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर लेग बाय आली, नंतरच्या चेंडूवर मात्र एक सोपा झेल सोडला, त्यानंतर एक चौकार आला आणि नंतरचे 3 चेंडू मात्र अप्रतिम टाकले मंगेशाने. 2 धावा दिल्या आणि रनआउटच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. पीपी सर या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पडळकर सर पॅवेलिनच्या बाजूने गोलंदाजी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलंय आणि पॉवर प्लेच्या षटकाचा जो काही फायदा घेणं अपेक्षित असतं फलंदाजांकडून, तो फायदा मात्र या ठिकाणी सुधागडचा संघ घेताना आपल्याला दिसत नाही. गोलंदाज पडळकर, पांडुरंग पडळकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अनुभव आहे, त्या अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आता मात्र थोडंसं हवी व्हावं लागेल ते सुधागड संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावांची गरज असताना माफक 8 धावा आल्यात. म्हणजे त्या षटकाचं जर आपल्याला टार्गेट भरून काढायचं असेल तर या पहिल्या चेंडूवर पासूनच या ठिकाणी प्रहार करावा लागेल आणि तो प्रहार केलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे, अंतर देखील कापलंय, चेंडू सीमा पार. हा येतोय प्रेक्षणीय फटका, षटकार. रोशन तांडेल, क्या बात आहे. जीवनदान मिळाला होता पहिल्याच चेंडूवर रोशन याला आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतोय, कारण एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने तब्बल 14 धावांवर खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केलाय. धावा येत आहेत आणि फटके जर असे जर झाले तर निश्चितच विजय देखील दूर नसणार आहे तो सुधागड संघाला. आता मात्र सुंदर चेंडू होता, चेंडू कट केलाय पॉइंट रिजन मध्ये, चेंडू जातोय सीमारेषा पार, प्रेक्षणीय फटका, चौकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके रोशन तांडेल यांच्या बॅट मधून आपण पाहिले. त्या फटक्यांची गरज आहे. स्टार मॅच आपल्याला 4 खेळावा, कारण त्यांची एक मॅच होईल. ह्या 4 मॅच आपल्याला 4 वर्ष खेळावा लागतात. जरा स्पीडअप कराय, कारण आपल्याला अजून बरेच 11 मॅचेस या ठिकाणी खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. रोशन तांडेल काय फलंदाजी करतोय, षटकार, चौकार, चौकार. 3 चेंडूवर 14 धावा. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये माफक 8 धावा आल्या आहेत आणि त्या धावांचं जे काही समीकरण आहे, टार्गेट आहे, ते टार्गेट, तो कोटा पूर्ण या षटकामध्ये आपल्याला करायचं आहे आणि ती नामी संधी या षटकामध्ये आलेली आहे, कारण आतापर्यंत 3 चेंडूवर 14 धावा आलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी, 7 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा, संघासाठी बहुमोल योगदान. एक षटकार आणि 3 चौकाराच्या साह्याने रोशन तांडेल या ठिकाणी फलंदाजी करत असताना, फलंदाजी बहरत असताना. आता मात्र कमबॅक करतोय पडळकर सर, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंच त्याला पनिश करतायत. 2 हात फैलावून आम्हाला या ठिकाणी सांगतायत
की हा वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. एक अतिरिक्त चेंडू देखील पडळकर सर अर्थात पेण संघाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. जोरदार अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह कमी, विश्वास कमी उत्साह जास्त आहे आणि त्यामुळेच की काय पंचांनी ते अपील दोन पंच या ठिकाणी डिस्कस करून जो निर्णय देतील तो निर्णय मात्र या ठिकाणी दोन्ही संघांसाठी अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. पुढील होणारा सामना अर्थात खालापूर आणि रोहा अलिबाग दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नाबाद करार दिलाय फलंदाजाला पंचांनी. अपील होता परंतु फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या बॉपिंग क्रीजमध्ये. पडळकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. सुंदर चेंडू होता, चेंडूचा टप्पा अचूक होता, धावा आल्याच त्या चेंडूवर, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये मात्र कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या आमच्या स्कोरबुकवर स्थिरावली ती 24 या आकड्यावर. 1/24. या येणाऱ्या चेंडूवर मात्र मोठे फटके अपेक्षित असणार आहे. फुलटॉस चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आणखी एक प्रेक्षणीय फटका, चौकार. षटकार आणि चौकारांची आताशबाजी पाहायला मिळते ती रोशन तांडेल याच्याकडून. तब्बल 4 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. या षटकामध्ये 19 धावा बहाल केल्या आहेत त्या पडळकर सर याने. थोडासा बॅकफुटला आलाय पेण संघ. अजूनही 12 चेंडू आणि 38 धावा, 12 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकागणिक 18.00 ची सरासरी गाठायची आहे. जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल, लीग मध्ये आपलं जे स्थान आहे ते स्थान या ठिकाणी टॉपला ठेवायचं असेल सुधागड संघाला, त्याचप्रमाणे पेण शिक्षक संघाला देखील सटीक लाईन अँड लेनवर गोलंदाजी करावी लागणार आहे. या सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल. नवीन गोलंदाज निलेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं षटक टाकण्यासाठी. अर्थात 4 षटकाच्या मॅचेस असल्या कारणाने प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक या ठिकाणी त्याच्या वाट्याला येणार आहे, त्याच्या वाट्याला ते मिळणार आहे. 4 षटकं 4 गोलंदाज कंपल्सरी असणार आहेत. याची पुढील संघाने देखील नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया दवडवू नका प्लीज. स्पीडअप करा. यजमान पेण संघ आपणास विनंती राहील, कारण आज संपूर्ण दिवसभरात आपल्याला 12 मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या आहेत. आणि निलेश पाटील 3ऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी आमच्या पॅव्हलियनच्या वतीने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नव्याने आलेला फलंदाज जयेश साजेकर पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रंगणारी ही पेण प्राथमिक शिक्षक पतपिढीची सुवर्ण महोत्सवी स्पर्धा. सुंदर चेंडू, जोरदार अपील, परंतु अपील मात्र या ठिकाणी पंच फेटाळतात. निर्धाव चेंडूची ने या षटकाला सुरुवात होते. धावसंख्या आमच्या स्कोरबुकवर स्थिरावली आहे ती 28. पहिल्या विकेटची महत्त्वपूर्ण 8 धावांची भागीदारी होती आणि ती पुढे नेत या ठिकाणी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 20 धावांची एक बहुमोल कामगिरी या दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. निलेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूला बीट केलं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा थोडासा किंचितसा 10 ते 15 अंशामध्ये वळालेला हा चेंडू. चेंडू मात्र बॅटरला या ठिकाणी समजू शकला नाही आणि तितक्यात चोरटी धाव. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल, दोन्ही संघांना बंधनकारक असेल. थोडासा आळस क्षेत्ररक्षणामध्ये पेण संघाला कुठेतरी या ठिकाणी महागडा ठरतोय की काय, कारण स्ट्राईक रोटेड. पंच ओके, चेंडू मात्र या ठिकाणी डॉट झाला असल्या कारणाने पंच मात्र ही धाव काउंट करणार नाहीत. धावसंख्या स्कोरबुकवर स्थिरावली आहे ती 3रं षटक सुरू असताना 28. सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. किंचितसा वळलेला चेंडू, चेंडू मात्र फलंदाजाला बॅटरला या ठिकाणी समजू शकला नाही. बीड झाला पूर्णतः. 2 चेंडू बीड झालाय.
परत एकदा बीट होतोय. चेंडू आणि बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपात. अवांतर धाव ही संघाच्या खात्यात जोडली जाईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 29. म्हणजे धावफलक हलतं ठेवण्यासाठी तब्बल 3 चेंडू खर्ची घालावे लागलेत ते सुधागड संघाला या मॅचमध्ये. अर्थात या ठिकाणी उर्वरित 3 चेंडूचा खरपूस समाचार आणि सामना करावा लागेल. रोशन तांडेल याला षटकारांची आताशबाजी करावी लागेल, तरच कुठंसं शेवटच्या षटकामध्ये जे दडपण आहे ते दडपण कमी होईल. प्रिडिक्शन थोडंसं कमी होईल. चेंडू आणि धावा यांच्यातली जे काही समीकरण आहे ते समीकरण कमी होईल. आणि त्याच पद्धतीने चेंडू भिरकावला डीप मिड विकेट रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका, षटकार. क्या बात है. रोशन इज ऑन फायर. रोशन तांडेल आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी खेळी या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर त्याच्या माध्यमातून पण पाहतोय. तब्बल 31 धावा त्याच्या खात्यामध्ये येत आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. पहिल्या चेंडूवर 4 चौकारांचा समावेश आहे. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं रोशन याला, आणि मिळालेल्या संधीचा कसा फायदा घ्यावा, संधीचं सोनं कसं करावं ते रोशनकडून शिकावं. कारण ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो कर्तृत्ववान, आणि जो संधीचं सोनं करतो तो मात्र खरा खेळाडू असतो. आणि तो खरा खेळाडू या ठिकाणी रोशन तांडेल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुनश्च एकदा चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. 1 धाव मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय, कारण फलंदाजाला या ठिकाणी थोडीशी इजा होते. फर्स्ट एड स्प्रे वगैरे काय असेल तर ते मैदानात जाऊ द्या. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 36. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्या. आमचे सन्माननीय विद्यमान चेअरमन सन्माननीय रवींद्र पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, आणि प्रत्येक गोष्ट यशस्वी होण्यासाठी चोख कामगिरी ते या ठिकाणी बजावत असताना कुठल्याही प्रकारची त्रुटी या स्पर्धेला राहणार नाही हे मात्र त्यांचा या ठिकाणी मानस असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना फुलटॉस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला भेदतोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या साह्याने षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या आहेत आणि धावा झाल्या आहेत त्या 42. आणि आता 6 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण असणार आहे. पहिलं षटक जे मंगेश याने टाकलं तेच कुठेतरी सुधागड पेण संघाच्या बाजूने निर्णायक ठरले, कारण त्या षटकामध्ये फक्त 8 धावा बहाल केल्या होत्या मंगेश याने. नंतर पडळकर सरांनी 19 धावा दिल्या आणि निलेश याने 14 धावा. म्हणजे नंतर आलेल्या 2 षटकामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 33 धावा 16.50च्या सरासरीने. पंचांना इशारा असेल की पाणी फक्त एकच खेळाडू जो 12th मॅन असेल त्यानेच पाणी घेऊन जायचं. हे पेण संघ सुधागड संघ या दोन्ही संघांना विनंती असेल की पाणी घेऊन फक्त एकच खेळाडू मैदानात जाईल. 6 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे. 42 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि या उर्वरित शेवटच्या षटकामध्ये 22 धावा करायच्या आहेत सुधागड संघाला. अर्थात जयेश साजेकर आणि रोशन तांडेल यांची फलंदाजी जर आपण पाहिली तर या 22 धावा देखील या सहज 6 चेंडूमध्ये पूर्ण होऊ शकतात. पुढील 2 संघांनी त्वरित तयार राहायचं आहे. खालापूर संघ आणि अलिबाग संघ. धावा झाल्या आहेत 42 आणि 6 चेंडूमध्ये 22 धावा करायच्या आहेत. स्ट्राईकला आहे रोशन तांडेल. काय अफलातून फलंदाजी केली आहे रोशन याने. सलामीला आलाय. 11 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार आणि 4 प्रेक्षणीय चौकारांचा समावेश आहे. आणि त्याला साथ जयेशने देखील चांगले देखील सुरेख साथ दिले. एक या अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून
क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करतोय, सीमारेषा पार करतोय, उल्लंघन करतोय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके रोशन याच्या बॅट मधून आपण पाहतोय. 46 धावा धाव फलकावर लागल्यात. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. म्हणजे 3 मोठे षटकाराचे फटके जरी आले तरी या ठिकाणी सामना विजयी होऊ शकतो. अर्थात जिंकण्याच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारण्याचा प्रयत्नच येत नाही. दोन्ही संघांनी या ठिकाणी जिंकण्याच्या उद्देशाने सुरुवात केली आहे. विजय कोणाच्या पत्त्यात पडतोय ते मात्र येणारा काळ आणि येणारे हे 5 चेंडू आपल्याला सांगतील. विजय पुनश्च एकदा सज्ज. सुंदर चेंडू, परंतु जवळजवळ 7व्या-8व्या एसटीवर टाकलेला हा चेंडू पंच त्याला पनिश करतायत. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. एक अतिरिक्त चेंडू विजय याला टाकावा लागेल. पुनश्च एकदा चेंडू भिरकावला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका, षटकार. क्या बात आहे. रोशन मात्र या ठिकाणी बहरताना आपण पाहतोय. रोशनची खेळी या ठिकाणी बहरताना पाहतोय. इक्का दुक्का नहीं, हम चौके छक्के ही लगाएंगे. आए हैं जीत के, जीतने के लिए बस जीत कर ही जाएंगे. असंच काहीतरी या ठिकाणी रोशन तांडेल या ठिकाणी सांगतोय. धावसंख्या झाली ती 53. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. विजय बराच दूर होता, परंतु तो दूर असलेला विजय सुकर कसा करावा ते या ठिकाणी रोशन तांडेल याच्या खेळीने आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. विजय कमबॅक करावा लागेल विजयला. आता मात्र तो कमबॅक केलाय. जोरदार अपील आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो आणि तो धोका या ठिकाणी पत्करला. फलंदाज मात्र बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रोशनच्या पारीचा अंत होतोय. एक महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जाते. सफलता मिळते पेण संघाला आणि आता मात्र समीकरण असणार आहे ते 3 चेंडू आणि 10 धावा. अर्थात 50-50 असं प्रेडिक्शन असणार आहे. मगाच्या चेंडूवर जर आपण पाहिला तर सामना जवळजवळ 60% हा सुधागडच्या बाजूने झुकला होता, परंतु या विकेट नंतर रोशन बाद झाल्यानंतर सामन्याची स्थिती ही 50-50 येताना आपण पाहते. दोन्ही संघांकडे अजूनही मॅच आहे. काय सुंदर खेळी केली आहे. स्वतःला असं तयार करा की तुमच्या विरोधकालाही तुम्हाला हात पकडून पुढे जायची इच्छा होईल. अशाच पद्धतीची खेळी या ठिकाणी रोशन याच्या बॅट मधून आपण पाहिली. तब्बल 43 धावा, 5 चेंडू आणि 3 षटकाराचा त्याच्यामध्ये समावेश होता. 15 चेंडू मध्ये 43 धावा. म्हणजे आणखी जर 3-4 चेंडू जर रोशन या ठिकाणी टिकला असता तर या स्पर्धेतील पहिली 50 देखील आपल्याला पाहायला मिळाली असती आणि सामना देखील जिंकला असता. विजय तर सुकर करून विजयाच्या उंबरट्यावर नेऊन ठेवलंय. उंबरटा ओलांडायचा आहे तो या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करून. तो उंबरटा, विजयाचा उंबरटा हे 2 फलंदाज ओलांडतायत की रोखतोय पेण संघ विजय मिस्त्री या दोन्ही फलंदाजांना, सुधागड संघाला. ते येणाऱ्या क्षणचित्रात आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे. लाईव्ह RS याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या पाहू शकता. राहुल म्हात्रे आणि निखिल म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. संदेश म्हात्रे देखील 2 चेंडू. जोरदार अपील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता 2 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. म्हणजे एक मोठा फटका क्रमप्राप्त असणार आहे तो सुधागड संघाला. षटकारांची आवश्यकता तर आहेच आणि तो मोठा फटका या चेंडूवर येणं गरजेचं आहे. सुरुवात तर लहान लहान करायला हवी आणि ती लहान लहान सुरुवात या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा घेत असताना मोठे उत्तुंग फटके देखील या माध्यमातून रोशनच्या माध्यमातून आपण पाहिले आणि विजयाच्या उंबरट्यावर नेऊन ठेवलंय संघाला. आणि तो विजय संपादन करतोय काय, विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळतोय का, सुधागड संघ पाहणार आहोत. चेंडू बराच वेळ हवेत, चेंडू सीमा रेषा पार, प्रेक्षणीय फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, दणदणीत खणखणीत षटकार.
आता एक चेंडू शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 3 धावा गरजेचे आहे. कोणीही मैदानात कोणीही जाऊ नका प्लीज. पंचांचा इशारा असल्याशिवाय कोणीही मैदानात जाऊ नये याची नोंद घ्यायची आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना कोणीही जिंको, पेण जिंको, सुधागड जिंको, क्रिकेटने मात्र सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. टीम मीटिंग नको आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जयेश साजेकर 6 चेंडू मध्ये 13 धावा. त्याच्यामध्ये आपण तब्बल 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. 3 चेंडू निश्चितच निर्धाव खेळलाय, परंतु त्याच्या बॅटमधून आपण जयेश साजेकरच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार पाहिले. आणि चेंडू भिरकाळला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषा पार. विजयी फटका आणि विजयाचा गुलाल या ठिकाणी सुधागड संघ उधळत असताना अर्थात रोशन तांडेल याने विजयाप्रत नेऊन ठेवलं होतं. विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला संघाला नेऊन ठेवलं होतं आणि बाद झाला होता. आणि तो जो विजयी प्रवेश आहे तो प्रवेश मात्र सुकर केलाय आणि विजयाचा गुलाल या ठिकाणी जयेश साजेकर उधळतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहिल्या. काही हरकत नाही. पेण संघ या ठिकाणी पराभूत झाला असला तरी एका पराभवाने खचून जायचं नसतं आणि एका विजयाने हुरळून जायचं नसतं. आणखी चेंजेस करा, सराव करा, माइंडसेट बदला. पुढचा विजय निश्चितच तुमच्यासाठी वाट पाहत असेल. आणि अर्थात या पहिल्या सामन्यामध्ये, या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये सुधागड संघ विजयी झालाय. 64-63 धावांचं भलमोठं जे टार्गेट होतं ते टार्गेट लिलाय या ठिकाणी पेललंय सुधागड संघाने आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन केलंय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील या ठिकाणी चांगला खेळ केला त्याबद्दल त्यांचं कौतुक. अर्थात